मी तुम्हाला माहिती असेल की 92च्या राईटमध्ये मी ज्यावेळेस 92चा राईट लालकृष्ण अडवाणींना अटक झाली त्यावेळेस आम्हाला अटक झाली होती पाळजीमध्ये. त्यावेळेस आपल्याला माहिती की दंगल उसळली होती, त्याच्यामध्ये आम्ही तिघं भाऊ जेलमध्ये होतो. त्यामुळे रामलल्ल्याच्या या बाबतीमध्ये आमचासुद्धा खारीचा वाटा आहे. 92च्या राईटमध्ये पाळजीतील तब्बल 12 लोक तुरुंगात होते, काय सांगा? त्याच्यामध्ये मी पण होतो. जवळपास मी 1.5-2 महिने भूमिगत होतो, नंतर जेलमध्ये होतो. माझा भाऊ होता रामलल्ला. लालकृष्ण अडवाणींच्या वेळेस आमच्या गंगाराम पगार यांची आहुती झालेली आहे, त्यांचा खून त्या दंगलीमध्ये झाला. त्यामुळे रामलल्ला करण्याकरता बऱ्याच लोकांनी आपले प्राण दिलेले आहे. आज त्यांना मला तरी असं वाटतं ही श्रद्धांजली अर्पण होते आणि त्यांच्या केलेल्या या मंदिराच्या कार्यामुळे मोदीजींनी जे काम केलेलं आहे त्यांच्या आत्म्याला या निमित्तानं शांती मिळते की काही असो आम्ही प्राण दिला पण रामलल्ला आले. आपल्याला इन्व्हिटेशन जेलमध्ये गेल्यावरती 2 भावांमध्ये अगोदरच वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या जळगावातले 2 मोठे नेते एकनाथराव खडसे त्यात आता परत भर टाकले की मी पण जेलमध्ये गेलो. नाही, पाळजीमध्ये दंगल उसळली हे तर अधिकृत आहे. मी जेलमध्ये गेलो ते स्टेशन डायरीला आहे, जेलच्या रेकॉर्डमध्ये आहे. तर लपवायचं कशाला? गए थे राम के लिए, आए राम के लिए.